मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. उपजिल्हा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मातेचा मृत्यू, सिझरिंग नंतर योग्य काळजी न घेतल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. डिलिव्हरीसाठी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून पैशाची मागणी, 5,000 रुपये डिलिव्हरीसाठी घेतले, नातेवाईकांचा आरोप. त्यांना आमच्या माझ्याकडून 5,000 रुपये घेतले. सावरगाव गोरे येथील रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू, नातेवाईक नागरिक संतप्त. न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची नातेवाईकांची भूमिका. मी मरणार, माझ्या लेकराचा जीव मला लागल, मी येथून उठणारच नाही. सरकारी दवाखान्यात डिलिव्हरीसाठी पैशाची मागणी होण्याची बाब या मृत्यू प्रकरणाने समोर आली आहे. पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टरांनी 5,000 रुपये घेऊन सिझरिंग करून डिलिव्हरी केली, परंतु ऑपरेशनच्या रुग्णाची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी आक्रोश करीत व्यक्त केलाय. या लोकांना शेवटी माझ्या लेकराला मारून टाकलं पण वाचवलं नाही. पैशामुळे या लोकांना माझ्या लेकराला वाचवलं नाही. सिझरिंग नंतर रुग्णाला पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते, परंतु त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा देऊनही रुग्णाचा जीव वाचवता आला नाही. आमचा जीव परत द्या, दोषींवर कारवाई करा असा आक्रोश करीत आहे. याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अतुल रुणवाल यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याच्या दृष्टीने यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन अहवाल करण्यात येईल व योग्य त्या चौकशीअंती कारवाई करू अशी प्रतिक्रिया डॉक्टर रुणवाल यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. रुग्णाचा काल सिझर करण्यात आलं डॉक्टर भेलोंडे मॅडम यांनी, तर त्यांना त्या सिझर करण्यासाठी ते पात्र आहेत का, ते प्रशिक्षित आहेत का? ते प्रशिक्षित आहेत. त्यांनी सिझरचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. त्यांच्याकडे ट्रेनिंग असल्यामुळे त्यांना ते ऑथॉरिटी आहे, म्हणून आपण त्यांना सिझरला चालवतो. ज्या पेशंटचा सिझर झालं त्यांची काळजी कशी घ्यायला पाहिजे? पेशंट सिझर झाल्यानंतर आपण वॉर्डमध्ये शिफ्ट करत असतो आणि वॉर्डात शिफ्ट केल्यानंतर डॉक्टर राहते, ते डॉक्टर त्याला 24 तास येऊन पाहिलं नाही. एकही डॉक्टर एखादी आले पाहिलं नाही. नाही. रुग्णाचे नातेवाईकांचा आरोप आहे, ज्यावेळेस ते तुम्हाला सांगत होते, जे कोणी उपस्थित डॉक्टर होते त्यांना, तर त्या ठिकाणी 1.5 ते 2 घंटे कोणीही त्या ठिकाणी आलं नाही आणि त्यामुळे ब्लडिंग होऊन हा मृत्यू कारणीभूत झालं असा त्यांचा आरोप आहे. काय म्हणतात? नाही तर आपल्या हॉस्पिटलमध्ये CCTV लावलेले आहे. हो, CCTV लावलेले आहे आणि CCTV मध्ये जर पडताळणी जर कोणी डॉक्टर तिथं अवेलेबल नसेल आणि हे पेशंट त्या रुग्णाच्या डॉक्टरांच्या तिथं गेला असेल, तिथं कोणी नसेल, तर ते आपल्याला CCTV मध्ये पूर्ण दिसून येते, त्याची पूर्ण चौकशी होईल. तर प्राथमिकदृष्ट्या एवढं मोठं प्रकरण घडत आहे, आपण काही माहिती घेतली नाही का? माहिती घेतली ना. मला जशी माहिती मिळाली की पेशंट सिरियस झाला आहे, पेशंटला तिकडं मला जेव्हा फोन आला तर मी लगेच मेडिकेअरला गेलो. तिथं त्यांना मी इंटिमेट केलेलं होतं आणि मी ते सगळं तिथंच होतं. त्यावेळेस मी रात्री सरांना CS सरांना फोन केला, मेडिकल कॉलेजच्या टीमला फोन केला, या सगळ्या गोष्टी मी तिथं अवेलेबल करायला लावल्या. 2 दिवसापूर्वीच एका बाळाचा येथील कर्मचारी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे, ते उपस्थित नसल्यामुळे मृत्यू झाला. त्या प्रकरणात पोलीस स्टेशनला रिपोर्ट आहे आणि आपल्याकडे सुद्धा त्यासंबंधी माहिती आहे, तर त्यावर काय कारवाई केली आपण? त्यावर आपण सगळ्यांवरती ते CS ऑफिसला आपण हे पाठवलेलं आहे, काय कारवाई करायची ते CS आपल्याला मार्गदर्शन करते. सर, सर्वात विशेष म्हणजे आता जे ॲम्ब्युलन्स असतात, त्या घरच्यांचा असा आरोप आहे की ॲम्ब्युलन्सवाल्यांनी जवळपास 20,000 रुपये घेतले. तर शासकीय वाहन वापरायसाठी पण पैसे लागतात का आणि ते इथून घेतले जाते का? जर घेतले तर ते कशाचे घेतले? नाही, तो शासकीय वाहन नव्हता, तो कार्डियाक ॲम्ब्युलन्स होती, तो प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स होता. प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स आपल्या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही, त्याच्यामुळे आपण त्याला उपलब्ध आहेत ना. आपल्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये सर्व सुविधा मोफत असताना त्यांनी पेशंटनी काल कोणी डॉक्टरांना 5,000 रुपये दिले म्हणते. आपलं काय म्हणणं आहे? याबाबत चौकशी केल्या जाईल, कारण की सगळ्या गोष्टी आपल्याकडे सगळीकडे CCTV लावलेल्या आहे आणि याच्यात जर कोणी निघत असेल
तर त्याच्यावर कारवाई होईलच, नक्कीच होईल. कारण गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, तुम्ही 1 रुपया कुणाला घेऊ शकत नाही. आणि मला असं म्हणायचं की तुम्ही पैसे देऊ बी शकत नाही. तुम्ही पैसे देणे बी गुन्हेगारी आहे. काही घटना इथं अशा आहेत की काही लोक आपल्या इथं येतात, डिलिव्हरीसाठी येतात, मग त्यांच्यासोबत आशा वर्कर राहते, काही लोक राहतात की त्यांना डॉक्टरांना किंवा सिस्टर लोकांना फोर्स करतात, सर 1000 रुपये घेऊन घ्या, लवकर डिलिव्हर करून द्या, इंजेक्शन देऊन द्या, लवकर डिलिव्हर करून द्या. काही अशा घटना आपल्या इथं राहतात. तर याच्यामध्ये लोकांनी पण खूप सावध राहायला पाहिजे. लोकांनी पण समोर लोकांना हे नाही करायला पाहिजे. जेव्हा मी म्हणत नाही पैसे घेतले नाही आहे असं नाही म्हणताय मी. जर घेतले असतील, जर नातेवाईकांचे जर त्यांच्यावर आरोप असेल तर त्याच्यावर चौकशी करायलाच आम्ही करणारच, ह्याच्यात काही वाद नाही आहे. हा गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, कोणालाही 1 रुपया घेण्याचा याच्यामध्ये अधिकार नाही आहे. जेव्हा तुमच्या हॉस्पिटलमधून मेडिकेअर हॉस्पिटलला पेशंट रेफर झाला आणि तिथून सुद्धा पैसे घेण्यात आले, बरोबर आहे की नाही, तर ही कोणती प्रणाली आहे की तुम्ही इथून तिकडे रेफर करता आणि तिथे सुद्धा त्याला आर्थिक गंडवणूक केली जाते? या गोष्टीबद्दल सगळं पेशंटच्या नातेवाईकाला सांगण्यात आलं होतं. तुमचं काही असं कर्तव्य नाही का की तुम्ही असं लेटर पाठवलं पाहिजे की बाबा याकडून कमीत कमी जेवढे पैसे घेता येईल, कारण की या गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे आलेलं आहे, अशी कोणती शासनाची सुविधा वगैरे नाही का, किंवा तुम्ही काही प्रयत्न करू शकत नाही का त्या पद्धतीचे? तुम्ही तिथं उपस्थित होते, तुम्ही तिथं म्हणू शकले असते ना की बाबा हा सरकारी हॉस्पिटल जो आलेला पेशंट आहे, काही ना काहीतरी कंजेक्शन जे काही देता येईल, कमी जास्त करता येईल आणि जेवढं काही याला रिलीफ देता येईल पेशंटना, अशा प्रकारचे तुम्ही प्रयत्न केले का? त्याच्यामध्ये काय राहते, प्रायव्हेट हॉस्पिटल आपल्या अधिकारमध्ये येतच नाही. आपण त्यांना बोलू शकतो फक्त की बा तुम्ही एवढे पैसे घ्या किंवा कमी घ्या, एवढंच बोलू शकतो आपण, पण ते पूर्ण अधिकार त्यांच्याकडे राहतात. तुमचे जे सरकारी दवाखान्यातले डॉक्टर आहेत, खाजगी प्रॅक्टिस करतात दवाखान्यामध्ये, आणि इथल्या पेशंटला तिथं रेफर करा डायरेक्टली योग्य आहे. याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? नाही, हे योग्य नाहीच आहे. कारवाई इथला गव्हर्नमेंटचा पेशंट तुम्ही प्रायव्हेटला घेऊन जाऊ शकत नाही. इथले डॉक्टर सांगतात की त्यांच्या हॉस्पिटलला घेऊन जा, प्रायव्हेटला. त्यावेळेस मग पेशंटच्या नातेवाईकांनी अधीक्षकाला किंवा कोणाला तरी कळवायला पाहिजे की सर असं होत आहे, याबद्दल आम्हाला असं सांगण्यात आलं आहे. अहो सर, तुम्ही सर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, आपल्या या सरकारी हॉस्पिटलमधले किती डॉक्टरचे खाजगी दवाखाने हे सांगा, किती प्रॅक्टिस करतात आणि का करतात? ते आपल्या दवाखान्यामध्ये ऑफिशियली असं कोणाचाच दवाखाना नाही आहे की त्याच्या नावावर रजिस्टर आहे. ओके, बोलू द्या. की प्रायव्हेट हॉस्पिटल जे राहतात, जे कोणीतरी असत तर त्यांच्या ते नावावरती ते हॉस्पिटल नाही राहत. ते बॉम्बे नर्सिंग ऍक्ट त्यांच्या नावावरती राहत नाही, ते एम्प्लॉय म्हणून तिथे काम करतात. सर, आपण आपल्या दवाखान्यात एक मिनिट सर, आपल्या दवाखान्यामध्ये ड्युटी किती ते किती आहे आणि आपण किती ते किती राहता? आपल्या दवाखान्यामध्ये तुमची ड्युटी 24 तास तुमची ड्युटी किती 24 तास राहते. आम्ही अवेलेबल राहतो 24 तास. बाकीच्या डॉक्टरांची ड्युटी कसं असते, आपल्यामध्ये आयपीडी आणि ओपीडी असे 2 सेक्शन आहेत. ओपीडी मध्ये सकाळी 8:30 ते 12:30 पर्यंत ओपीडी चालते आणि 4 ते 6 पर्यंत संध्याकाळची ओपीडी चालते. आणि जो ऑनकॉल डॉक्टर राहतो तो 24 आवर्स आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल राहतो. जर तुम्ही सर येऊन चौकशी केली तर तुमचा जो डॉक्टर आहे तो 8:30ची तुम्ही ड्युटीमध्ये 10 वाजता 11 वाजता येतो, ही रियालिटी आहे तुमच्या सरकारी दवाखान्याची. मग त्यांना कसं करता? त्याच्यामध्ये धरमशी मॅडम वगैरे XYZ सगळे जण आहे, कोणतेच धुतलेले तांदळाचे नाही तुमचे. तर मग तुम्ही आतापर्यंत एक लिगल ऍक्शन का नाही घेतली? तुम्हाला सर्व माहीत असून, हे दुसरं प्रकरण घडलेलं असून, येत्या 4 दिवसामध्ये हे दुसरं प्रकरण समोर आलं. पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही गांभीर्याने लक्ष देऊन अगदी 2 दिवसामध्ये त्यामध्ये तुम्ही काही ना काही कारवाई केली पाहिजे होती. आता 4था दिवस आला त्याच्यामध्ये आणि दुसरी घटना ही तुमच्या समोर आली. कारवाईसाठी आपण यवतमाळला लेटर पाठवलेलं आहे. काय पाठवलं? मार्गदर्शन आपल्याला त्यामध्ये काय आहे की त्यामध्ये असं आहे की जे आपल्याला पत्रकार बंधूंनी आपल्याला कंप्लेंट केलेली आहे, ते कंप्लेंट आपण त्यांना पाठवलेली आहे की अशी कंप्लेंट पत्रकार बंधूंनी आपल्याला केली आहे की पैशाची तुमच्या मार्फत काय करण्यात आलं? त्यांच्याकडून जे पत्रकारांचा विषय तुम्ही इथलचे सगळ्यात वरिष्ठ, तुम्ही सीसीटीव्हीचा हवाला दिला, तुम्ही रोज सीसीटीव्ही चेक करता का की तुमचा अधिकारी इथे वेळेवर येतो, वेळेवर जातो, काय करतो, कशा प्रकारे करतो? मी CS ऑफिसला याच्याबद्दल कळवलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनानंतर त्यांना काय टर्मिनेट करायचं किंवा त्यांना डेप्युटेशन द्यायचं किंवा त्यांना इथून हलवायचं किंवा त्यांना सस्पेंड करायचं, हे अधिकार CS सरांना असतात आणि ह्या त्याच्यावरती ते कारवाई करतात. आणि हे अधिकार आपल्या हातात नाही राहत. आपला अधिकार 18/3/2024 वार सोमवार सायंकाळी मी 5 ते 6च्या दरम्यान सरकारी ग्रामीण रुग्णालय पुसद येथे माझ्या पत्नीस डिलिव्हरीकरिता इथे घेऊन आलो. तरी आपल्या मॅडम बिरबल पवार मॅडम ड्युटीवर होत्या. त्याने पूर्ण रिपोर्ट पूर्ण तपासले. त्याला मी विचारलं, मग तुमच्या इथे होत असेल डिलिव्हरी तर इथं करा, नाही तर मला रेफर द्या. मी पहिले त्याला रेफरची मागणी केली, पण त्याने म्हणे सगळं नॉर्मल असल्यामुळं इथं डिलिव्हरी होती.
त्यानंतर त्याने मला 7चा टाइम दिला. मी मेडिकल बाहेरून आणले. नंतर त्याने सांगितलं बघ इथं जर डिलिव्हरी होत असेल ठीक आहे, नाही तर आपलं प्रायव्हेट हॉस्पिटल आहे तुम्ही आपल्याला. त्यांनी मला पैशाची मागणी केली. ते पैशाची मागणी पैशाची 20,000 रुपये त्याने मला मागणी केली. 20,000 द्या नंतर ते चालतात म्हणे. पण ती मागणी मी त्याची अमान्य केली. अमान्य केल्यामुळं त्यांनी 7 वाजून 23 मिनिटाला मला कन्या झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी पेशंटला इकडे घेऊन आले. पेशंट 8:30 वाजेपर्यंत बोलले. पेशंट बोलला 8:30 वाजेपर्यंत. 8:30च्या नंतर पेशंटला ब्लिडिंग चालू झाली आणि त्यानंतर 11:30 पवार मॅडमनी ॲम्ब्युलन्स बोलून मला मेडिकल हॉस्पिटलला भरती करण्यास सांगितले. कारण माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस माझ्या पत्नीच्या शिरम 12.9 हे ब्लड ओ पॉझिटिव्ह हे ब्लड शिल्लक होते. त्यांनी तिथे नेल्यानंतर मला मेडिकल हॉस्पिटलला इथं ॲम्ब्युलन्स केल्यानंतर माझ्या सोबत होत्या आणि तिथे 4-5 मॅडम होत्या. त्यांनी मला पेशंटला तपासण्याच्या अगोदर मला 10,000चं मेडिकल लिहून दिलं. पेशंटला तपासण्याच्या अगोदर पेशंट सिरियस आहे त्यांनी मला 10,000 रुपयाचं मेडिकल लिहून दिलं. त्याच्यानंतर त्यांनी मला पूर्ण रक्ताच्या चाचण्या करायला लागतात म्हणून पूर्ण रक्ताच्या चाचण्या केल्या. मी त्याच्याबाबत ब्लडचं हे आणलं. त्याने मला सांगितलं की तुम्ही 10 माणसं ओ पॉझिटिव्हवाले हजर ठेवा तरच पत्नी वाचेल. त्याने असं सांगितलं. त्याने माझ्याकडून पुन्हा मी गाडीचं पण त्यांनी मला नंतर सांगितलं की बुवा इथं आमच्या इकडं याची म्हणजे पेशंट हे होणार नाही तुम्ही यवतमाळ हलवा. त्यांनी माझ्याकडून पूर्ण दवाखान्याचे पूर्ण बिल वसूल करून मला गाडीचे पैसे मी फोनपे केले. त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की बुवा तुम्ही याला यवतमाळला रेफर करा. म्हणजे त्याने सांगितलं त्याने असं सांगितलं की पूर्ण त्याने हे करून पाहिल्यानंतर त्याने सांगितलं म्हणजे ज्यावेळेस पेशंट जाण्याच्या स्थितीमध्ये होता त्यावेळेस त्याने सांगितलं की याला यवतमाळला घेऊन जाऊन. मला 1 दिवसाची कन्या आहे. 1 दिवस मी कोणाकडे न्याय मागायचा. मला न्याय पाहिजे. तोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत माझ्या पत्नीचा मृत्यू मी तो हलवत नाही. किंवा 5च्या दरम्यान इथं आलो या हॉस्पिटलला तर आम्ही काय की मॅडमला दाखवले रिपोर्ट. आपले BL बरोबर मॅडम होत्या तर त्यांना आम्ही सांगितलं की तुमच्याकडे होतं असेल तर मॅडम करा. म्हणलं नाही तर आम्हाला यवतमाळची चिठ्ठी लिहून द्या आम्ही यवतमाळला नेतो. तर त्यानं फाईल पाहिली पूर्ण. तर मॅडम म्हणे तुमच्या पेशंटचे म्हणे सगळे चांगले आहेत म्हणे. ब्लड चांगला आहे म्हणे. सोनोग्राफ्या चांगल्या आहे म्हणे. सगळं नॉर्मल आहे म्हणे. तर आम्ही इथं करू शकतो म्हणे. पण आम्हाला कॅश पाहिजे म्हणे. तर आम्ही म्हणलं आता गरीब लोक तुम्हाला आम्ही देऊन टाकतो म्हणलं. पण आमच्या होत असेल तर इथं करा नाही तर आम्हाला यवतमाळला जाऊ द्या म्हणलं. नाही म्हणे आम्ही करतो म्हणे. मग त्यानं केलं तर ऑपरेशन झाल्या बराबर तिथं आमच्यापासून पैसे घेतले. ऑपरेशन थिएटरमध्ये कोण ते हे करणारे सिजर करणारे त्यांना माझ्याकडून 5,000 रुपये घेतले. तुमच्या म्हणे सगळं आम्ही काळजी घ्यायलो हे सगळं करायलो ते सगळं करायलो तुमच्या पेशंटची. तुम्ही म्हणे प्रायव्हेटमध्ये 30-40-50,000 रुपये घालता म्हणे. इथं तुम्हाला 5,000 देणं होत नाही का म्हणे. तर मग काय की मी काढून दिले. बरं जाऊ द्या म्हणलं. दिले तर मग काय की त्या पेशंटला आणून टाकलं. झालं तिचं 7 वाजता सिजर झालं. तर 8 वाजतापासून आमची पेशंट तरमळायली तरी बी काय की मी त्या लेडी तिथं राहते ना ते कंपाऊंडर बाया बेडपशी चला ओ पा आमची पेशंट कशी करायली चला ओ पा. त्यानं 1-1.5 तास आमच्या पेशंटकडे येऊन पाहिलं नाही. जेव्हा आमची पेशंट खूपच काय तिचं ब्लड गेलं तेव्हा त्या पेशंटनं काय की ते दुसऱ्याच मॅडमनं चेक केलं आधी आणि मग तिच्या ज्यानं आवरलं नाही तेव्हा त्या मॅडमला बोलवलं मोठ्या. ती नाही बी केलं. मग आखरी स्टेपला काय म्हणे चला म्हणे आपण मेडिकेअरला जाऊ म्हणे. मेडिकेअरला आल्या तिथं बी काय की पैसे पहिले घेतले. त्याच्यानंतर आमच्या पेशंटला घेतलं. तर घेतलं. आम्हाला तर तेव्हा पैसे लावाच लागते ना जीव वाचवायसाठी. तर आम्ही पूर्ण मेडिकल त्याला आणून दिलं सगळं केलं. एवढं मेडिकल आणलं तरी तुमच्या याची आम्ही हे घेतलं आणि काळजी तुमची पेशंटचं काहीच हे नाही म्हणे. आम्ही मेडिकलला आलो म्हणे लावलं मेडिकल. आणि मग आता जाण्याच्या दरम्यान आमचा पेशंट चालला तेव्हा म्हणे आम्हाला आता तुम्ही यवतमाळला घेऊन जा. त्याच्या गोष्टी कशा झाल्या 4 ते 5 लाख रुपये इथं लागते म्हणे. हे लोक आपल्याला कॅश देते का म्हणे. बिरबल पवार म्हणे आस्ती करे खुनवे बाहेर साहेबाला मग मी पाहिलं साहेबाला स्वतः त्याच्या गोष्टी झाल्या. तर हे डॉक्टर लोक काय म्हणे तिथं येणारे
तिथं घेऊन जा म्हणे, तुमचा पेशंट चांगला होते म्हणे. आणि आमचा पेशंट तिथंच गेला होता. याने आयसी ते लावलं. आमच्या पेशंटची नुसती हापत चालू होती, तरी यायनं धरून त्या ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं, मरणाचं दाबलं. ते कायचा तिथंच गेला आणि कायचा होश येते. बाहेर काढलं ना, अजून आंध्र नेलं. पैसे पूर्ण बिल आमच्यापासून तिथून याच्या आधी यायनं वसूल केले तिथच्या डॉक्टर लोकांना, पण आमच्या पेशंटची गॅरंटी दिली नाही. तिथे किती असं पैसे केलं. मेडिकेअरला मेडिकेअरला पैसे लागले ना. किती घेतले त्यांनी तिथे? त्यानं आमच्यापासून 20,000 रुपये घेतले तिथं. आणि हे आणायला लावलं, मेडिकल आणायला लावलं. 45,000 रुपये घेतले त्यांनी तिथं. ॲम्ब्युलन्सचे काय की 10,000 नगदी घेतले. सर्व पावत्या सर्व. त्यांनी आम्हाला पहिले आम्हाला मेडिकल 10,000 रुपये हे दिले, म्हणजे मेडिकल हे दिले. आणि नंतर ब्लड आणायला सांगितलं. नंतर आणखी मेडिकल आणायला सांगितलं. त्याच्या बाद आणखी त्याला म्हणे बाबा तुमच्या ब्लडच्या चाचण्या करायला लागतात. नंतर त्याने आमच्याकडून 6,000 रुपये जवळपास रक्कम त्याने पहिले वसूल करून घेतली. त्याच्या बाद त्याने आमची दवाखान्याची 12,000 रुपये फी घेतली. त्याच्या बाद त्याने पेशंट गेले असता वेळेस मी त्याने आम्हाला यवतमाळ रेफर करायला लागते बाबा म्हणून गाडीसाठी आमच्याकडून 10,000 रुपये त्याने घेतलेले आहेत. 20,000 रुपये घेतलेले आहेत. सगळ्या पावत्या आमच्यावर प्रूफ आहे. तर आम्हाला जर न्याय भेटत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं हाय तर हाय, पण या डॉक्टर लोकायला पेशंट वाचवायचं पडते की मारायचं पडते. तिथं बिरबल पवार अशी करे हे की आज देतात का म्हणे लोक. मी तिथंच उभी होती बाहेर. एक सर्वात महत्त्वाची बिरबल पवार मॅडम होत्या. ते बिरबल बेलोंडे मॅडम आहे. एक महत्वाची सूचना सिद्धर करणारी मॅडम. एक जवळ महत्वाची सूचना, ज्या वेळेस मी मेडिकल मध्ये पेशंट नेला तिथं 5 डॉक्टर होत्या. आणि ज्यावेळेस त्याने पैशाची मागणी म्हणजे त्यानं बुवा म्हणलं की बुवा पेशंट जाते हे करते मला मेडिकल येऊन द्याला, त्या 5 जागेच्या जागी आहे की ना फक्त नर्स होती, फक्त डॉक्टर हे काय उपलब्ध नव्हती. सगळ्या खुर्चीवर बसून जायकडे खाली. हे मॅडम आणि ते सर यांच्या गोष्टी कशा चालू होत्या बाहेर, ते पेशंट आमच्या मनातच. आणि हे दोघं जण बाहेर, ते मॅडम कशी करत होती यायला बोट 4 ते 5 लाख रुपये कॅश लागते म्हणे या पेशंटला. कोणती मॅडम? ते सिजर करणारी आमच्या सोबत आलेली. तर हे सर आणि ते मॅडम 4 ते 5 लाख रुपये लागते म्हणे त्या पेशंटला. यायची लावायची अवकात आहे का म्हणे, हे लावतात का म्हणे, यायला लवकर यवतमाळला हलवा म्हणे. यांच्या दोघांच्या गोष्टी झाल्या, मी ऐकल्या. मी तिथंच होतो, पण माझ्यावर एवढी बितायली होती म्हणून मी यांना काहीच बोललो नाही. तरी यायला माय बापू म्हणून माझ्या लेकराचा मला जीव वाचवायचा होता. या लोकांना शेवटी माझ्या लेकराला मारून टाकलं, पण वाचवलं नाही. पैशामुळे या लोकांना माझ्या लेकराला वाचवलं नाही.